नावाशेवा सीलिंगमुळे रायगडचं वाटोळं होणार। आता रायगडच्या जमिनीवर अनेकांचा डोळा आहे। राज ठाकरे यांनी यावरती आता जोरदार टीका केली आहे। राज्यातील जमीन चालाखीने विकत घेतायत असं देखील राज ठाकरेंनी म्हटलंय। गुजराती मारवाडी महाराष्ट्रात कशाला असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केलाय। तर पिंपरी चिंचवडमधील अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी जोरदार टीका करत सरकारला अनेक सवाल विचारलेत। शिवडी नावाशेवा सीलिंगमुळे रायगडचं वाटोळं होणार असून रायगडच्या जमिनीवर अनेकांचा डोळा असल्याची टीका राज ठाकरेंनी केली। तर राज्यातील जमीन चालाखीने विकत घेतल्या जात असून गुजराती मारवाडी महाराष्ट्रात कशाला असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। आता मी कालच बोललो, मी तो शिवडी नावाशेवा रस्ता होतोय, रायगड जिल्हा पहिला बर्बाद होणार, कारण आमचं लक्षच नाहीये। बाहेरचे लोक येत आहेत, जमिनी विकत घेत आहेत, खरेदी करतायत। आमचाच माणूस तिकडचा एक तर तिकडे नोकर म्हणून राहील किंवा रायगड जिल्हा सोडायला लागेल। तीच परिस्थिती पुण्याची झालेली आहे। पुण्यामध्ये तर मी गेले अनेक वर्ष येऊन सांगत होतो की मुंबई बर्बाद व्हायला वेळ लागला, पुणे बर्बाद व्हायला वेळ पण लागणार नाही, एवढी वर्ष लागणार। आज पुणे म्हटल्यानंतर काही हाताला लागतं का हो पुणे? मला अजूनही कळलेलं नाही ते बुलेट ट्रेनचं। 2 तासामध्ये का 2 तासात काहीतरी मुंबईवरनं अहमदाबादला 2 तासात जाणार, काय करणार? जाणार, ढोकळा खाणार, परत येणार, काय करायचं काय? मुंबईत चांगला मिळतो, त्याच्यासाठी 1 लाख कोटी कशाला घालवायचे? पण मला असं वाटतं चारी बाजूला महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचं लक्ष असलं पाहिजे, तो दक्ष असला पाहिजे। जातीपाती आणि असल्या फालतू गोष्टींमध्ये आपण बरबटून जाण्यापेक्षा उत्तर प्रदेश, बिहार आणि या भागाची काय अवस्था झाली आपण बघू शकता। आणि आज पण जे काही महाराष्ट्रामध्ये जातीचं सगळं चालू आहे, आता मराठी विरुद्ध ओबीसी, ओबीसी विरुद्ध हे, ह्याच्या विरुद्ध ते, हे नाही करत आहेत, हे कोणीतरी करवतंय, हे काहीतरी घडतंय, हे समजत नाही आपल्या लोकांना, पण हे कोणीतरी करवतंय। हा महाराष्ट्र एकसंघ राहू नये याच्यासाठी सगळे प्रयत्न करतायत आणि आम्ही गाफील आहोत। समोरच्याच्या चपलेत पाय घातला तर ते प्रश्न लवकर सुटतात। आणि म्हणून म्हटलं होतं ना की तुमच्या जर जाणीवा जाग्या असतील तर त्या गोष्टी होतात। आणि काय बघा, मुळात पहिली गोष्ट सरकार आहे, ते काय कोणाचं सरकार नाहीये। आज यांचं आहे, उद्या त्यांचं असेल, परवा दुसऱ्या कोणाचं असेल। प्रश्न असा आहे की लोकांच्या टॅक्सवरती हे सरकार चालतं आणि लोक तिथे कामासाठी येतात, लोकांचा टॅक्स लोकांना परत करायला तुमच्या बाबाचं काय जातंय? आणि मला असं वाटतं की ती गोष्ट असते, ती सोपी गोष्ट असते, आणि मला ते पाहूया, करूया, बघूया ते कधी दिवसच येत नाही। या बातमीनंतर या बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे छोट्याशा ब्रेकची। कुठे जाऊ नका, पाहत रहा लोकशाही मराठी। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।